नमस्कार मित्रांनो, अपेक्षा इंडिया मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये जे आपण हेजिंग शिकलो होतं, थोडा इंट्रोडक्शन घेतला होता, तर त्याच्या पुढचं आपण घ्यायचं आहे टाइप्स ऑफ हेजिंग. म्हणजे हेजिंगचे टाइप्स काय आहेत, तर त्यातलं पहिला आहे बघा मित्रांनो, बुल कॉल स्प्रेड. आणि दुसरं आहे बेअर फूट स्प्रेड. ओके, तर बुल कॉल स्प्रेड म्हणजे काय समजून घ्या. तुम्हाला असं वाटतं की मार्केट हे अपट्रेंडला जाणार आहे. काय वाटतं तुम्हाला? मार्केट हे अपट्रेंडला जाणार आहे, पण तुम्हाला हेजिंग करून एंट्री करायची आहे. तुम्हाला असं वाटतं की मार्केट वर जाणार आहे, म्हणजे तुम्ही काय करणार आहे? सीई बाय करणार आहे. पण सीई बाय केला तर तुमची प्रोबॅबिलिटी कमी आहे, कारण तुम्ही सीई बायर आहात. बाहेर असल्यामुळे तुमच्या जो प्रीमियम मध्ये आहे ना, तो टाइम डिके होऊ शकतो. त्यामुळे मार्केट जर तुमच्या बाजूने चाललं तर तुम्हाला म्हणा एवढं प्रॉफिट होईल ही अपेक्षा नसतो. कारण ऑप्शन बायरची प्रोबॅबिलिटी हे 30% असतोय, ऑप्शन सेलरची जास्त असते. मग तुम्हाला काय केलं पाहिजे? लिमिटेड लॉस मध्ये कन्वर्ट केला पाहिजे. लिमिटेड प्रॉफिट काय मिळेल ना, पण लिमिटेड लॉस मध्ये कन्वर्ट केला पाहिजे. तर त्यासाठी वापरायचं बुल कॉल स्प्रेड. म्हणजे व्हेन मार्केट इज अप ट्रेंड, जेव्हा तुम्हाला असं वाटते मार्केट वर जाणार आहे, तर त्यावेळी तुम्ही बुल कॉल स्प्रेड वापरा. तर त्याच्यामध्ये तुम्ही दोन ऑप्शन ट्रेडिंग करू शकता, दोन स्लॉट घेऊ शकता. तर समजून घ्या, एटीएम चा सीई बाय का, एटीएम चा सीई बाय जर सर 100 ला असेल तर ओटीएम कितीला असणार आहे? 100 पेक्षा असणार आहे. ओटीएम चा सीई सेल करा, ओटीएम चा सीई सेल करा, म्हणजे हा प्रीमियम कमी असणार आहे. तर याला हेजिंग का म्हणू शकतो पहिला समजून घ्या. हेजिंग म्हणजे काय? दोन्ही जे पोझिशन आहेत ते अपोजिट डायरेक्शनला पाहिजे. म्हणजे सीई बाय म्हणजे अपट्रेंड जाताना प्रॉफिट, सीई सेल म्हणजे डाऊन ट्रेंड जाताना प्रॉफिट, ह्याला म्हणायचं हेजिंग. जर समजा एकाच डायरेक्शनला जात असेल तर त्याला हेजिंग म्हणायचं नाही, त्याला नेकेड पोझिशन म्हणायचं आहे. समजलं मित्रांनो? तर समजून घ्या, बुल कॉल स्प्रेड म्हणजे काय? एटीएम चा सीई बाय करा. सीई बाय म्हणजे जसं मार्केट वर जाईल, आता ह्याचा डेल्टा किती असणार आहे मित्रांनो? ऍट द मनी असल्यामुळे 0.5 आणि ह्याचा 0.3 असणार आहे. म्हणजे ह्याचा जो प्रॉफिट आहे तो 0.5 च्या पर्सेंटेजने वाढणार आणि हा 0.3 च्या पर्सेंटेजने वाढणार. ओके, तर ह्याचा अर्थ काय? समजा मार्केट 100 पॉईंटचा मुवमेंट झाला तर ह्याच्यामध्ये किती मुवमेंट होणार? 100 गुणिले 5 म्हणजे 50 पॉईंटचा मुवमेंट होणार. हा 150 होणार. ह्याच्यामध्ये किती पॉईंटचा मुवमेंट होणार? म्हणजे 60 चा हा 90 होणार. ओके, म्हणजे 100 चा 150 ला गेला म्हणजे माझा प्रॉफिट झाला 50 चा, 60 चा 90 झाला म्हणजे मी 30 सेल केल्यामुळे माझा लॉस झाला 30 रुपयाचा. 50 मधून 30 गेलं म्हणजे माझं 20 रुपयाचं प्रॉफिट होणार आहे. म्हणजे मार्केट जर माझ्या बाजूने गेला तर मला प्रॉफिट होणार आहे. समजा हा 500 पॉईंटचा मुवमेंट झाला, हा 500 पॉईंटचा मुवमेंट झाला तर समजा माझा प्रीमियम एक 600 रुपयाला गेला, तर ह्याचा प्रीमियम कुठेतरी 300-400 रुपयाला जाऊ शकतो. ह्या दोन्हीचा डिफरन्स म्हणजे माझा प्रॉफिट आहे. म्हणजे बुल कॉल स्प्रेड म्हणजे काय? जर तुम्हाला असं वाटते की मार्केट हे माझ्या बाजूने जाणार आहे तर त्यावेळी तुम्ही सीई बाय करा. पण सीई बाय केला तर फास्ट जाईल ह्यापेक्षा नाहीये. त्यासाठी तुझ्यासोबत सीई सेल केला तर काय फायदा होते समजून घ्या. जर मार्केट जर तुमच्या बाजूने गेलं तर तुम्हाला प्रॉफिट होणार आहे हे तर माहित झाला. आता जर समजा मार्केट साइडला राहिला आणि खाली आला तर काय होऊ शकतोय? कारण तुम्हाला माहित नाही मार्केट वर जाणार आहे. ओके, जर समजा मार्केट अपट्रेंडला गेला तर तुम्ही ह्या पद्धतीने केला तर तुम्ही प्रॉफिटेबल आहे. समजा मार्केट साइडवेज राहिला किंवा डाऊन ट्रेंडला आला, साइडवेज डाऊन ट्रेंडला गेला तर हा 100 चा काय होणार आहे? 0 होणार आहे. आणि हा 60 रुपयाचा बी काय होणार आहे? 0 होणार आहे. का? मार्केट हे दोन्ही मी सीई केलंय, म्हणजे हे खाली येताना हे दोन्ही काय होणार? लॉस होणार आहे. पण मी सीई सेल केल्यामुळे प्रीमियम पडताना प्रॉफिट असतो. म्हणजे 60 चा 0 झाला म्हणजे माझा 60 रुपयाचा काय झाला? प्रॉफिट झाला. आणि हा 100 रुपयाचा लॉस झाला. म्हणजे 100 - 60 म्हणजे माझा फक्त 40 रुपये लॉस झाला मित्रांनो. समजलं काय? म्हणजे हा झाला हेजिंग. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की मार्केट जर तुमच्या बाजूने गेलं तर तुम्हाला प्रॉफिट होणार. यस, बरोबर आहे. पण मार्केट जर साइडवेज राहिला आणि खाली आला तर टाइम डिकेमुळे दोन्हीचे प्रीमियम 0 होणार. यस, 0 होणार. सीई बाय केल्यामुळे हा 100 रुपये तुमचा लॉस झाला, म्हणजे 100 रुपये 0 झाला. पण सीई सेल केल्यामुळे हा 60 रुपये 0 होणार. पण प्रीमियम पडताना सीई सेलला प्रॉफिट होतो, म्हणजे हा 60 रुपये तुमचा सगळा प्रॉफिट. म्हणजे 100 - 60 म्हणजे जिथं तुम्हाला 100 रुपये लॉस होणार आहे तिथं फक्त तुम्हाला 40 रुपये लॉस होते. म्हणजे तुम्ही लॉस आहे ना ते ऍडजस्ट करू शकता, लिमिटेड करू शकता. ह्याला म्हणायचं बुल कॉल स्प्रेड. समजलं मित्रांनो? आता दुसरं बिअर पुट स्प्रेड. सांगा बिअर पुट स्प्रेडचा. ऍट द मनीचा पीई बाय करा. ओके, किती रुपयाला? 100 रुपयाला. आणि ओटीएमचा पीई सेल करा. पहिला समजून घ्या हा हेजिंग आहे का. एटीएमचा 100 असेल तर ओटीएमचा कमी असणार आहे. हेजिंग आहे का पहिला समजून घ्या. पीई बाय म्हणजे खाली जाताना प्रॉफिट, पीई सेल म्हणजे वर जाताना प्रॉफिट. म्हणजे दोन्हीचे डायरेक्शन हे अपोजिट आहे. दोन्हीची डायरेक्शन हे अपोजिट असल्यामुळे हा हेजिंग आहे.
कन्सेप्ट क्लिअर आला. आता ह्यात प्रॉफिट लॉस कसं होते समजा, बिअर पुट स्प्रेड कधी वापरायचं, फिर मार्केट इज डाऊन ट्रेंड, तुम्हाला असं वाटते मार्केट हे डाऊन ट्रेंडला जाणार आहे, तर त्यावेळी तुम्ही हे बिअर पुट स्प्रेड वापरू शकता. आता पीई बाय म्हणजे काय, फक्त पी बाय सुद्धा करू शकता तुम्ही एक नेकेड पोझिशन, पण मार्केट खाली गेलाच नाहीये किंवा शिस्तीने गेला किंवा साईडवर राहिला तर तुम्हाला लॉस होणार आहे. तुम्हाला लॉस लिमिटेड करायचा आहे तर तुम्ही हेजिंग सहित उतरायचं आहे. म्हणजे एटीएमचा जर पीई बाय केला 100 रुपयाला आणि ओटीएमचा पी केला 60 रुपयाला, समजा मार्केट जसं खाली जाईल हा प्रीमियम वाढणार, यस वाढणार. हा 100 समजा 100चा गेला 300, तर हा 60चा जाणार 150. 150 - 150 म्हणजे माझ्यामध्ये 150 रुपये तुमचा प्रॉफिट झाला. म्हणजे मार्केट जर तुमच्या बाजूने गेलं की तुम्हाला प्रॉफिटच होणार, कारण ऍड द मनीचा डेल्टा जास्त असतो, ओटीएमचा डेल्टा कमी असतो, त्यामुळे हा प्रीमियम वाढताना कमी वाढतो, हा वाढताना जास्त वाढतो. समजलं. म्हणजे हे पी बाय कशासाठी, मार्केट डाऊन ट्रेंड, तुमच्या बाजूने मार्केट चालला की तुम्हाला प्रॉफिट होणारच. पण जर समजा मार्केट साइडवेज राहिला आणि वर झाला तर कशात प्रॉफिट होणार, कशात लॉस होणार, समजा लोक कमेंट मध्ये. तर एटीएमचा पी बाय केला तर मार्केट खाली जाताना प्रॉफिट आहे, पण मार्केट साइडवेज राहिला किंवा वर गेला आता काय होणार, तर पी बाय तुमचं काय होणार 0. हा पण पी सेल केल्यामुळे हा पण होणार 0, पण पी बाय केल्यामुळे हा 100 रुपये 0 म्हणजे तुमचा लॉस झाला 100 रुपये. पण हा 60चा 0 म्हणजे प्रीमियम पडताना प्रॉफिट आहे, म्हणजे हा 60 रुपये झाला प्रॉफिट. म्हणजे 100 मधून जर 60 रुपये प्रॉफिट 100 रुपये लॉस, म्हणजे तुमचा फक्त 40 रुपये लॉस होणार आहे मित्रांनो. म्हणजे मार्केट जर तुमच्या बाजूला झालं तर तुम्हाला प्रॉफिट होणारच आहे, पण मार्केट जर ऑपोजिट गेलं किंवा साइडवेज राहिलं तर तुमचा तिथं लॉस होणार आहे. लॉस होणार आहे ते पण काय होणार आहे, लिमिटेड होणार आहे. म्हणून मित्रांनो हेजिंग मध्ये तुम्ही बघू शकता, हेजिंग करून कसे पैसे कमवायचे, तर तुमच्या बाजूने जर मार्केट असेल तर तुम्हाला प्रॉफिट होणारच आहे, पण थोडा लिमिटेड होणार आहे. पण हे पण लक्षात ठेवा, जर माझ्या बाजून गेला नसला किंवा मार्केट साइडवर राहिला तर जे तुमचं प्रीमियम डिके होणार आहे, ते हेजिंग केल्यामुळं तुम्हाला जिथं मोठा लॉस होतो तिथं कमी लॉस होणार. समजले मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुल कॉल स्प्रेड, बिअर पुट स्प्रेड बघितलेला आहे. पुढच्या लेक्चर मध्ये आपण लॉंग ट्रायंगल, शॉर्ट ट्रायंगल घ्यायचा आहे. ओके, समजले मित्रांनो. तर आत्ताचा व्हिडिओ कसा वाटला लवकरात लवकर कमेंट मध्ये सांगा, आणि आत्ताची जी व्हिडिओची सिरीज घेत आहे ते तुम्हाला चांगले वाटत आहे हे पण सांगा. ओके.